नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे। पीएम किसान सन्मान निधी, पीएम पीक विमा योजनेसह अशा अनेक योजना सरकार शेतकऱ्यांसाठी राबवत आहे, ज्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या मजबूत होत आहे। देशातील कोट्यावधी शेतकरी सध्या पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत 18व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। यातच आता सरकारने जाहीर केले की 1000 कोटी रुपयांचं कर्ज हमी निधी म्हणजेच क्रेडिट गॅरंटी फंड लवकरच सुरू केला जाणार आहे। हमी निधी नोंदणीकृत गोदामांचा वापर करणाऱ्या शेतकरी आणि शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना ENWR च्या बदल्यात वित्तपुरवठा करण्यासाठी बँकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत करेल। दरम्यान 1000 कोटी रुपयांचा हा निधी कर्ज देणाऱ्या म्हणजेच सावकारांच्या अपेक्षित कर्जाच्या जोखमीची काळजी घेईल, असं केंद्रीय अन्न सचिव मंत्री संजीव चोप्रा यांनी सांगितलं। तसंच नरेंद्र मोदी सरकारच्या 3ऱ्या कार्यकाळातील पहिल्या 100 दिवसांच्या कामगिरीची माहिती देताना संजीव चोप्रा म्हणाले की नुकतीच कर्ज हमी योजना मंजूर झाली असून ती लवकरच कार्यान्वित केली जाईल। पुढे संजीव चोप्रा म्हणाले की इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वेअरहाऊस रिसिप्टच्या बदल्यात वित्तपुरवठा करण्याचं काम सरकारच्या प्रयत्नानंतरही समाधानकारक पातळीवर पोहोचत नाही। अलीकडेच किसान उपज निधी पोर्टल सुरू होऊ नये हे दिसून येते। किसान उपज निधी हा एक सरकारी उपक्रम आहे, ज्याचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य आणि सहज कर्ज उपलब्ध करून देणं हा आहे। पुढे संजीव चोप्रा म्हणाले की 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये एकूण 13 लाख कोटी रुपयांच्या कर्जांपैकी पीक कापणीनंतरचे वित्तपुरवठा केवळ 3962 कोटी रुपये होतं। तसेच नवीन कर्ज हमी निधीचं उद्दिष्ट कर्जाच्या जोखमीची काळजी घेणं आणि ENWR च्या तारणावरती घेतलेलं कर्ज सध्याच्या स्तरावरून पुढील 10 वर्षात 1,50,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणं गरजेचं आहे, असं संजीव चोप्रा यांनी सांगितलं। पीएम किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। या योजनेचा पुढील हप्ता ऑक्टोबर महिन्यामध्ये DBT द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवला जाणार असल्याचं सांगितलं जातंय। सरकारच्या योजनेअंतर्गत देशातील करोडो शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2000 रुपये दिले जातात। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात। तर मग मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी ही खुशखबर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला देखील लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।